मित्रांनो, मी संतोष बुद्धेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपण आज चौथीचा शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल 2026चा पेपर 1चे प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत. हा संच डी आहे. पहिली मी गणिताचे करणार आहे. गणिताचा मी व्यवस्थित स्वतः उत्तर करून पाहिलेली याची, त्याच्यामुळे मी गणिताचे पहिले सांगणार आहे. इथं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2.25. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 26व्या प्रश्नाचं उत्तर. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 30ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 34ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 35ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 36ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 37ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गणिताचे सर्व उत्तरं मी स्वतः चेक केलेले आहे, त्याच्यामुळे सर्व उत्तरं बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही शंका घ्यायचं कारण नाही. 42च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 43ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 44ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि लाईक केल्याच्यानंतर जर हाईप ऑप्शन आला तर नक्कीच तुम्ही हाईप ऑप्शनला टिक मार्क करा. पुढच्या वर्षी नवोदय हे मी सर्व नवोदयच्या याचे प्रश्नाचे उत्तर, गणिताचा असो, मराठी असो किंवा तुमचा बुद्धिमत्तेचा भाग असो, सर्व मी करणार आहे. त्याच्यामुळं पुढच्या वर्षीच्या नवोदयसाठी तरी तुम्ही आपल्या चॅनलला छोट्याशा सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला हाईप करा. 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 50 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 53 नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 54 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 56 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 57 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 58 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 61च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 62च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 63च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 64च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे मार्क पडलेले आहेत ते पण कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मी तुम्हाला सांगेल की तुमचा नंबर लागू शकतो की नाही. तर आपले मार्क जे आहेत ते टाका आणि जिल्ह्याचं नाव, ग्रामीण शहरी आहे का ते पण टाका. इथे व्यास आणि त्रिज्या विचारलं तर व्यास इथे फक्त 2 आहेत. ठीक आहे. ही रेष तिरकी आहे, ही त्रिज्या आहे. ठीक आहे. 2 व्यास आहेत आणि 6 त्रिज्या आहेत. इकडून बऱ्याच जणांनी 3 व्यास आणि 6 त्रिज्या लिहिलेल्या आहेत. 66व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 69व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याचप्रमाणे 70 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 71व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 72व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 73 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 74 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 75 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चुकीचं विचारलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला इथं मराठीचे पण प्रश्न उत्तर पाहू टाका. तर इथे कोकणाची राणी कोणास म्हटले आहे तर रेल्वेला म्हटलेलं आहे.
त्याच्यानंतर 2चं उत्तर 2 आहे. 3चं उत्तर आहे आपल्याला ए. 4चं उत्तर पर्याय क्रमांक 3. 5व्या प्रश्नाचं उत्तर 1 आहे. 6व्याचं 2 आहे. 7व्याचं उत्तर 3 आहे. 8व्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे. 9व्या प्रश्नाचं उत्तर 1 आहे. 10व्या प्रश्नाचं उत्तर 1 आहे. 11व्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. 12व्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. 13व्याचं उत्तर 1 आहे. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. 15व्याचं उत्तर आहे 4. 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मार्क कमेंट बॉक्समध्ये टाका. 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. 23 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. 24 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. 25 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. अशा प्रकारे आपण हा संपूर्ण सराव संच संपवलेला आहे. ठीक आहे, सॉरी, हा आपण संच डी संपवलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.